फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. हीच गोष्ट जर दुसरे कोणी सांगितली असती तरी सुद्धा तू असंच वागला असतं. माहित नाही, पण एसपी मला ते डिझाईन आजच्या आज कंप्लीट करून हवंच आहे. दॅट्स इट. यश, लेखा एकटीच आहे ऑफिसमध्ये. तिला कंपनी म्हणून मी थांबतो. तू निघालास तरी चालेल. अरे निघालास तरी चालेल काय? मावशी घरी एकटी आहे ना, तिचं काय? अरे यश, मावशी घरी एकटी राहिल्याने काय प्रॉब्लेम येणार नाहीये. मी काम पूर्ण झालं की घरी जाईल. अरे पण तिचं काम पूर्ण व्हायला जर का रात्री उशीर झाला तरी तू थांबणार आहेस का? मी मदत करेन ना तिला, मग काम लवकर पूर्ण होईल. ऑफकोर्स, इफ यू परमिट. ठीक आहे, थांबतो. पण एसपी लक्षात ठेव, हे डिझाईन मला आजच्याच कंप्लीट करून हवं. ओके. आणि हां, डिझाईन कंप्लीट झाल्यावर मला ताबडतोब मेल कर, मी चेक करेन. आणि आजच्या आज. ओके, शुअर. ठीक आहे, मी निघतो. गुड नाईट. गुड नाईट. अरे आय एम सो सॉरी. आपण कुणाला घेऊन जायचं? तू येणार माझ्या बरोबर? अरे मला तिथं काय बी नाही समजणार ना. मग कोण येईल माझ्या बरोबर? मी येईन. हो, हॅलो. फाईल. हा. अहो काय, कुठे हरवलात तुम्ही? मी तुमच्याशी बोलतोय. साहेब, हा दुर्गेश नुकताच जॉईन झाला आपल्या पार्टीत. आणि दुर्गेश, हे वरुण साहेब, आपल्या दादासाहेब सरनाईक यांचे नातू. हॅलो. हाय साहेब, मुलगा एकदम सिन्सिअर आहे हा, आणि इंग्लिश पण सॉलिड आहे. आपले उदय साहेब तर बेहद खुश आहे त्याच्यावर. व्हेरी गुड. आता तुमच्यासारख्या तरुणांचीच गरज आहे राजकारणात. सो वेलकम टू जनसेना. हाताला काय झालंय तुमच्या? काय नाही. दॅट्स गुड. अरे सर, कंटिन्यू. तुम्ही ऍक्च्युली तुझं काम होईपर्यंत मी थांबणार ऑफिसमध्ये. सर, तुम्ही कशाला? नो प्रॉब्लेम. बरं, मी बसलो तर तुला डिस्टर्ब होईल का? नाही सर, प्लीज बसा ना.
सर माझं डिझाईन कम्प्लीट झालं. गुड. बरं मी आता लगेच हे मेल करतो. बाय द वे लेखा, एक विचारू? हां. तू ऑफिसमध्ये नेहमी इतकी अपसेट का असतेस? अगं तू इतकी टॅलेंटेड आहेस, इतकी हुशार आहेस. तू जर थोडंसं जास्त कॉन्सन्ट्रेट केलंस ना कामावर, तर तुझं काम आणखी फास्ट होईल ना. काय प्रॉब्लेम काय? बघ, मला न घाबरता सांग. मे बी आय कॅन हेल्प यू. नाही सर, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. तू अजूनही काहीतरी लपवतेस ना माझ्यापासून? ह्याचा अर्थ तू मला अजूनही तुझा चांगला मित्र मानत नाहीस. नाही सर, खरंच तसं काही नाही आहे. अगं मग कसं आहे? हे बघ, आपले प्रॉब्लेम, आपली दुःख अशी लपवायची नसतात, ती शेअर करायची असतात. त्याने मन हलकं होतं आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायलाही मदत होते. हे बघ, मोकळेपणाने सांग, काय प्रॉब्लेम आहे? सर, माझा भाऊ गेले काही दिवस गायब आहे. पण तू फोनवर बोलली होतीस ना त्याच्याशी? हो, बोलत होते. मी त्याला विचारत होते की तू कुठे आहे. सर, तो नाशिकमध्ये एवढं मला माहिती आहे, पण तो तिथे नक्की कुठे आहे, कुठे राहतोय, काय करतोय, काहीच माहिती नाही. सर, आणि तो काही सांगतही नाही. गेले काही दिवस त्याच काळजीत आहे. धड लक्षही लागत नाही कुठे. सर, त्याचसाठी मला सुट्टी हवी होती, पण यश सरांनी तीही नकारली. सर, आता तुम्हीच सांगा, मी काय करू? हे बघ, तू काळजी करू नकोस. डोंट वरी. मी अशी बोलतो, तुझ्या भावाला आपण शोधून काढू. ओके? बाय द वे लेखा, तुझ्या भावाचं नाव काय? त्याचं नाव हॅलो. समीर, मी शेजारची तारा काकू बोलतीये. हा तारा काकी, बोल. तुझे समीर मावशी पडलेत, त्यांना लागले खूप. तू लवकर निघून ये. काय? मी डॉक्टरांना बोलवलंय, ते येतच असतील आता. तू पण लवकर घरी निघून ये. ओके ओके, मी लगेच घरी येतो. ठीक आहे. सर, काय झालं? अगं, माझी मावशी पडली, तिला खूप लागलंय. मला निघावं लागेल. सर, मी पण येऊ तुमच्या बरोबर? नाही, नको. अगं, आधीच खूप उशीर झालाय आणि त्यात तुला तुझ्या भावाचं टेन्शन आहे. मी निघतो. सर, पण तुम्हाला काही मदत लागली तर प्लीज मला सांगा. शुअर. बरं लेखा, तुझं काम झालं असेल तर तू आवरून घे, मग मी मेल करतो, मग आपण एकत्र जाऊ. मी तुला ड्रॉप करतो. साखरे, मायदेव आणि रेवणकर, तुम्ही लक्षात घ्या, हे मिशन आपल्यासाठी, आपल्या पक्षासाठी खूपच महत्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हा रक्तदान महायज्ञ यशस्वी झालाच पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज रात्रीपर्यंत आपल्या शहरातल्या सगळ्या रस्त्यांवर, महत्वाच्या चौकांमध्ये आपले पोस्टर्स आणि बॅनर्स लागलेले दिसले पाहिजेत मला. हा, लागतील साहेब, काही काळजी करू नका. व्हेरी गुड. दुर्गेश, एक मिनिट इकडे. काय झालं साहेब? माझं काय चुकलं का? नाही, अरे
नाही, तुझं काही चुकलेलं नाहीये. मी जरा काहीतरी वेगळाच विचार करत होतो. कसला विचार साहेब? मला सांग, मगाशी जेव्हा मी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलत होतो त्यावेळेला तू माझ्याकडे रोखून का बघत होतास? तू खरं काय ते सांग. ते लपवा छपवी आवडत नाही मला. खरंच सांगतो साहेब, मी विचार करत होतो की तुम्ही आज एका कसलेल्या राजकारण्यासारखं राजकारणात वावरताय. तुम्हाला कधीच राजकारणात यायचं नव्हतं ना. काय रे, हे तुला कसं काय कळलं? ते फार पूर्वी मी तुमची एक मुलाखत वाचली होती. त्यात तुम्ही असं म्हटलं होतं की तुम्हाला कम्प्युटर टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडवून आणायची. घराघरात कम्प्युटर असला पाहिजे असं तुमचं स्वप्न होतं. काय झालं त्या स्वप्नाचं साहेब? असं काय घडलं की अचानक तुम्हाला राजकारणात यायला लागलं? दुर्गेश, प्रत्येक वेळेला परिस्थिती आपल्या हातात असते असं नाही. आपण स्वतःसाठी म्हणून जी काही स्वप्न बघतो ती कधी कधी पूर्ण नाही होऊ शकत. आपल्याला आपल्या जवळच्या माणसांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अटळ संघर्ष करावा लागतो. अरे, माझ्या दादांचं म्हणजे माझ्या आजोबांचं असं स्वप्न होतं. त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या घरातली कोणीतरी व्यक्ती, त्यांच्या रक्ताची व्यक्ती ही त्यांच्या क्षेत्रात म्हणजे या राजकारणात यावी. आणि म्हणूनच दादांच्या इच्छेचा मान राखत माझ्या मनाविरुद्ध मी या राजकारणात उतरलो. तुला खरं सांगतो, जर का अजून थोडे उशिरा आमचे दादा गेले असते ना तर. पण बरं झालं साहेब तुम्ही राजकारणात आलात. कारण सध्याच्या राजकारणात तुमच्यासारख्या सशक्त, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांची गरज आहे. आजची तरुण पिढी तुमच्या मागे उभी राहील याची जबाबदारी माझी. आपण एकत्र काम करून सगळ्यांना दाखवून देऊयात की चांगल्या गोष्टींसाठी राजकारण होतं. नक्कीच. डॉक्टर, या गोळ्या द्या. उद्या सकाळपासून त्यांना द्यायला सुरुवात करा. ओके डॉक्टर, पण काही सिरियस नाही आहे ना? सिरियस काही नाही आहे, फक्त त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल. उद्या सकाळी येऊन मी त्यांना चेकअप करू द्या. ओके. तारका, की मला सांग, नक्की मावशी कशी पडली तुला माहिती आहे का? अरे, मी केअर टाकायला म्हणून बाहेर आली तेवढ्यात मावशी ओरडत बाहेर आल्या. लेखा, थांब थांब, जाऊ नकोस, मी पण येते असं म्हणत त्या बाहेर निघाल्या. मला काहीच कळालं नाही त्या कोणाला बोलवतायत. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात त्या ठेच लागून पडल्या. बरं झालं मी होते म्हणून पटकन त्यांना घरात उचलून नेलं आणि डॉक्टरांना बोलावलं आणि लगेच तुला फोन केला. थँक्स काकी. चल, मी येते. काय लागलं तर नक्की सांगा. नक्की. पाणी पाणी पाणी. मावशी, हे घे पाणी. उठ. सावकाश सावकाश सावकाश. हे घे. झोप. हॅलो. आई ग, डोकं लागतंय माझं. गेट जवळ पडली होतीस तू. मावशी, मी तुला बजावून गेलो होतो ना घराबाहेर जाऊ नकोस म्हणून. का गेली होतीस तू बाहेर? मग कसं करू? अरे, लेखा अचानक जायला निघाली. मी तिला थांब थांब म्हणाली पण ती माझं ऐकेनाच. मग मी तिच्या मागे धावली. बरं ठीक आहे, पण हे बघ, यापुढे तू घराच्या बाहेर जायचं नाही. अगदी काहीही झालं तरी. ठीक आहे?
असं कसं म्हणतोस तू? अरे लेखा आणि साहिल आले आणि मला भेटले नाही तर ते पुन्हा पुन्हा थोडी येणार आहेत. मला चैन पडणार नाही रे त्यांना भेटल्याशिवाय. नाहीतर असं करतो का, साहिलला आणि लेखाला आपल्या घरीच घेऊन ये राहायला. हा, ठीक आहे, मी लेखा आणि साहिलला आपल्या घरी बोलवे बस. पण मावशी, तू आता आराम कर, कसलाच विचार करू नकोस. झोप आता. पण तू घेऊन येशील ना त्यांना? हो मावशी, नक्की बोलवे. मी झोपते, तू त्यांना घेऊन हो मावशी. घेऊन ये त्यांना. घेऊन ये. इतक्या रात्री ताई कुठे गेली असेल? हॅलो, मोहन शेठ ना? हां, आय एम सॉरी, मी इतक्या रात्री फोन केला. मी लेखा बोलतेय. दुर्गाताई तिकडे आहे का? नाही आहे. नाही, मी आले तेव्हा घराला कुलूप होतं. मला असं वाटलं तुमच्याकडे असेल कदाचित. बरं बरं, ठीक आहे. काय ग, कुणाला फोन करतेस? ताई, काय झालं, एवढं भांबावतेस कशाला? काय वाटलं तुला? कुठे गेली होती मी? नाशिकला? हो. पण साहिलला आणण्यासाठी जर तू काही हालचाल केली नाहीस ना, तर मी खरंच नाशिकला जाणार आहे. ताई प्लीज. इतके दिवस झाले साहिलला नाशिकला जाऊन. कुठे असेल तू? काय खात पित असेल? काय करत असेल? लेखा, तुला त्याची काळजी वाटत नाहीये का ग? ताई मला वाटतंय. काळजी वाटत असती ना तेव्हा ना नाशिकला पोचली असतीस तू. मला ऑफिसमधून सुट्टी मिळत नाहीये. काय करू मी? अशी कशी सुट्टी मिळत नाही तुला? मी यश सरांशी सुद्धा बोलले, पण काही उपयोग झाला नाही. कमाल आहे. तू खरं कारण सांगितलंस का त्यांना? ते काही ऐकून घेत नाहीत ताई. खूप स्ट्रिक्ट आहेत ते, माहितीये? स्ट्रिक्ट असेल ना तर त्यांच्या घरी. भाऊ हरवल्या सांगितल्यानंतर सुद्धा पाठवत नाही म्हणजे काय? ते काय नाही, मी येते तुझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या शब्दात समजावून सांगते त्या. ए बाई प्लीज, तू असं काही करणार नाही असा. लेखा, काय करायचं ठरवलेस तू? पण मी आता स्वस्त बसणार नाही. मी नाशिकला जाऊन त्याला शोधणार आहे. ताई, ताई प्लीज. नाशिकला शोधायचा कुठे हा प्रश्नच आहे. हे मला माहिती आहे तू काही सांगणार नाहीयेस, तरी सुद्धा शेवटचा एकदा विचारते मी तुला. तू नाशिकला कुठं आहे? आणि मुख्य म्हणजे नाशिकला तो कशासाठी गेलाय?